भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. अनुलोमच्या या वार्षिक एकत्रीकरणामध्ये, अनुलोम संगममध्ये मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय अंबादासजी जोशी, स्वानंदजी ओक, सुजाताताई मराठे, समोर उपस्थित असलेले ज्यांना नुकतंच भारत सरकारच्या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केल्याबद्दल पद्मश्री मिळाली, ते आपल्या सर्वांचे सुपरिचित असे दादा लाड, आपल्या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री, आणि स्वानंदजी तुमच्या पुढच्या कार्यक्रमात त्यांचीच तुम्हाला मदत घ्यायची आहे असे महाराष्ट्राचे कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजनजी, ज्यांनी अतिशय सुंदर कार्य या ठिकाणी उभं केलेलं आहे, ते बाळासाहेब कापसे, अतुलजी वजे, विजय मुरगुलवार, कौस्तुभ धवसे, राजेंद्र रहाणे, शशीभाई, या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की एक संकल्प आपण केला होता आणि संकल्पाच्या पूर्तीनंतर पुन्हा एकदा आपण अनुलोम संगममध्ये या ठिकाणी एकत्रित आलो. नवी मुंबईमध्ये आपण जो संकल्प केला होता तो महाविजयाचा संकल्प होता आणि अनेक वेळा आपण विजय झाला तर त्याला महाविजय म्हणतो, पण त्या संकल्पानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेला विजय हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विजय आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला तो महाविजय प्राप्त झाला. आपले भारतीय जनता पार्टीचे 132 आणि 5 137 लोक निवडून आले. आपण महाविजयाचा संकल्प केल्यानंतर ठरवलं होतं की केवळ भाजप नाही तर आपल्या मित्रांकरता देखील आपण तेवढ्याच ताकदीने काम करू. शिवसेनेकरता, राष्ट्रवादीकरता देखील आपण अतिशय ताकदीने काम केलं आणि त्यांनाही चांगला विजय मिळाला आणि एकूण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड हा 222 जागांचा होता, तो तोडत 232 जागांचा नवीन रेकॉर्ड हा आपण तयार करू शकलो. आणि निश्चितपणे या सगळ्या कार्यामध्ये तुम्ही सर्वांनी अनुलोमच्या माध्यमातून जे जमिनीवर काम केलं ते अत्यंत मोलाचं ठरलं. आपण वेगवेगळे समाज जोडले, जमिनीवरचा पल्स आपण तयार केला, त्याच्यावरच्या उपाययोजना काय करता येतील त्याचा विचार केला. विशेषतः प्रगतिशील समाजामध्ये जे कार्य आपण उभं केलं ते अत्यंत महत्त्वाचं ठरलं आणि जवळपास संपूर्ण प्रगतिशील समाज हा आपल्या महायुतीच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला हा विजय मिळू शकला. आणि म्हणूनच आज मी आपल्या सगळ्यांचं या विजयाकरता अभिनंदन देखील करतो आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो. जे कार्य तुम्ही केलं ते अतिशय उत्तम, सुंदर आणि बहुमोल कार्य आहे, याची पावती या ठिकाणी मी तुम्हाला देतो. खरं तर आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की गेले अनेक वर्ष सातत्याने अनुलोमच्या माध्यमातून
एक अत्यंत चांगलं समाज उपयोगी अशा प्रकारचं कार्य चाललंय. आपण सर्व लोक एका विचाराने प्रेरित असलेले लोक आहोत. मुळातच या देशाकरता काहीतरी केलं पाहिजे हा जो विचार आहे तो विचार आपल्या केंद्रस्थानी आहे. आणि देशाकरता करायचं म्हणजे प्रत्येकाला सैनिक बनून लढण्याची आवश्यकता नाही, प्रत्येकाला निवडणूक लढण्याची आवश्यकता नाही, तर समाजामध्ये इतके वेगवेगळे क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रांमध्ये नेतृत्व तयार करण्याची आवश्यकता आहे, ज्या क्षेत्रांमध्ये नेतृत्व देण्याची आवश्यकता आहे. अशी सर्व क्षेत्र ही अनुलोमने निवडली आणि त्या ठिकाणी नेतृत्व तयार करायचं आणि नेतृत्व द्यायचं अशा दोन्ही पद्धतीने आपण काम करतोय. खरं म्हणजे मी यापूर्वी देखील एकदा सांगितलं होतं, पण तरी देखील पुन्हा मी या ठिकाणी सांगतो की ज्यावेळी स्वामी विवेकानंद हे मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते आणि मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं भाषण करत असताना स्वामीजींनी तिथल्या विद्यार्थ्यांना विचारलं, तुम्ही देशभक्त आहात का? तर सर्व म्हणाले की हो, आम्ही देशभक्त आहोत. स्वामीजींनी विचारलं, म्हणजे नेमकं काय? म्हणलं, नाही, आम्हाला फार देशाबद्दल वाटतं आणि आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि आपल्या इथे सगळं चांगलं झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. मग स्वामीजींनी विचारलं की देशभक्ती म्हणजे काय? मग काही लोकांनी सांगितलं की स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढायचं म्हणजे देशभक्ती, काहींनी सांगितलं की सीमेवर सैनिक बनून लढायचं म्हणजे देशभक्ती. अशा विविध देशभक्तीच्या व्याख्या या स्वामीजींसमोर तरुणांनी सांगितल्या. स्वामीजी असं म्हणाले की आपला देश स्वतंत्र करण्याकरता लढणं ही तर सर्वोच्च देशभक्ती आहे. सीमेवर आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याकरता लढणं ही देखील सर्वोच्च देशभक्ती आहे. पण प्रत्येक जण सीमेवरही लढू शकत नाही आणि प्रत्येक जण स्वातंत्र्य संग्रामामध्ये तितक्या हिरिरीने भाग घेऊ शकत नाही. मग ते असं म्हणाले की तुम्हाला देशभक्तीच्या 3 पायऱ्या मी सांगतो. आणि स्वामीजींनी सांगितलं की अचानक एखाद्या रात्री तुम्ही खडबडून जागे होता, घामाघूम होता आणि तुम्हाला असं वाटतं की काहीतरी चुकतंय. या देशातली भूकमरी, या देशातली बिमारी, या देशातला जातीवाद, या देशातली अंधश्रद्धा, या देशामध्ये असलेला भेदभाव, या सगळ्या गोष्टींनी तुम्ही अस्वस्थ होता आणि तुम्हाला झोप येत नाही. अशी जर एखादी रात्र गेली तर तुम्ही समजा की तुम्ही देशभक्तीची पहिली पायरी चढलात. आणि मग स्वामीजींनी सांगितलं की असंच रात्री अचानकपणे तुमची झोप उडालेली आहे. देशातली भूकमरी, देशातली बिमारी, देशातला जातीवाद, देशातला भेदभाव, या सगळ्या गोष्टींनी तुम्ही अस्वस्थ होताय आणि तुम्हाला असं वाटतंय की मी याकरता काहीतरी केलं पाहिजे, मी एखादी योजना तयार केली पाहिजे, माझ्याच्याने जे होईल ते मी या ठिकाणी केलं पाहिजे असा विचार करून काहीतरी करण्याचा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस तुम्ही देशभक्तीची दुसरी पायरी चढता. आणि स्वामी विवेकानंद असं म्हणाले की ज्यावेळी अशी अस्वस्थ होऊन एखादी कार्ययोजना तुम्ही तयार करता आणि ती किती छोटी का असू नये, त्याचा या परिणाम हा अगदी सूक्ष्म अतिसूक्ष्म का असू नये, पण ती कार्ययोजना तयार करून तुम्ही ज्यावेळेस ती अंमलबजावणीत आणता त्यावेळी तुम्ही खरे देशभक्त होता. ही देशभक्तीची व्याख्या, एक वेगळी परिभाषा आपल्याला स्वामीजींनी सांगितली. आज देश स्वतंत्र आहे, देशामध्ये लोकशाही आहे, देश प्रगती करतोय. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला स्वातंत्र्याच्या लढ्यात लढण्याची तर काही संधी नाही. काही लोकच सीमेवर जाऊन सैनिक म्हणून सर्वोच्च बलिदान देऊ शकतात, आपल्याला प्रत्येकाला ती देखील संधी नाही. पण स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे समाजातल्या आजही ज्या व्यथा आहेत, ज्या कुंठा आहेत, समाजामध्ये आजही ज्या गोष्टी समाजाला विघटित करतायत, अशा गोष्टींवर आपण निश्चितपणे काही ना काही कारवाई करू शकतो, काही ना काही काम करू शकतो, त्यात काही ना काही योगदान आपण देऊ शकतो. आणि मला असं वाटतं ते योगदान देण्याची संधी ही अनुलोमच्या कार्याच्या माध्यमातून आपल्याला मिळते. आणि म्हणून आपण जे काम करतो
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे स्वामी विवेकानंदांनी देशभक्तीची व्याख्या जी सांगितलेली आहे त्या व्याख्येनुसार आपण देशभक्त म्हणून या समाजामध्ये काही ना काही करण्याचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. शेवटी आपलं जे कार्य असतं या कार्याची प्रेरणा काय आहे ही महत्वाची असते आणि आपली प्रेरणा ही खऱ्या अर्थानं जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विचार दिलेला आहे, व्यक्ती निर्माणाचा विचार, समाज निर्माणाचा विचार, अंत्योदयाचा विचार, त्या विचाराला आणि समरसतेचा विचार, त्या विचाराला अनुरूप अशा पद्धतीनं आपलं सगळं कार्य हे सातत्याने चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की गेल्या काळामध्ये आपल्याला आवश्यकता होती म्हणून आपण खूप ताकदीनं निवडणुकीमध्ये उतरलो. निवडणुकीकरता ज्या व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, समाज संघटन करण्याची आवश्यकता आहे, तसे अनुरूप कार्यक्रम घेण्याची आवश्यकता आहे, ते सगळं आपण केलं. पण जसं या ठिकाणी स्वानंदनी सांगितलं की आता पुढचे 3.5 वर्ष निवडणुका नाही आहेत. पुढचे 3.5 वर्ष हे समाज निर्मितीच्या माध्यमातून राष्ट्र निर्मितीच्या यज्ञामध्ये आपण काय आहुती टाकू शकतो याचा विचार करण्याचे हे पुढचे आपले 3.5 वर्ष आहेत. आणि मला असं वाटतं की आज ज्यावेळी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी या ठिकाणी साजरी करतो आहोत, अशा या अतिशय महत्वाच्या वर्षामध्ये आपण जो प्रण या ठिकाणी हातामध्ये घेतलाय तो समरसतेचा आहे. आपण जर आपल्या देशाचा इतिहास बघितला तर या देशामध्ये जेव्हा जेव्हा समरसता संपली तेव्हा तेव्हा हा देश गुलामगिरीकडे गेला. जोपर्यंत या देशामध्ये समरसता होती, जोपर्यंत या देशामध्ये भेदभाव नव्हता, तोपर्यंत जगातला सर्वोत्तम देश म्हणून या देशाकडे पाहिलं जायचं. सर्वाधिक ज्ञान या देशात होतं, सर्वाधिक आर्थिक सुबत्ता या देशामध्ये होती. आपण जर विचार केला तर आजपासून 1000 वर्षापूर्वी जगाच्या व्यापारामध्ये 30% हिस्सा असलेला भारत किंवा जगाच्या GDP मध्ये 35% 40% हिस्सा असलेला भारत खऱ्या अर्थानं एक अतिशय सुजलाम सुफलाम अशा प्रकारचा भारत होता. ज्या भारताने जवळजवळ संपूर्ण जी पश्चिम एशिया आहे या पश्चिम एशियावर राज्य केलं, पण हे राज्य कुठल्याही प्रकारे राजकीय कोणावरही आक्रमण करून केलं नाही. तर आमच्याकडचा जो विचार आहे, ज्याला आपण सनातन विचार सांगू, ज्याला आपण हिंदू विचार म्हणू, ज्याला आपण बौद्ध विचार म्हणू, ज्याला आपण जैन विचार म्हणू, असे विविध आपले जे विचार या भारताच्या भूमीतनं तयार झाले, त्या विचारांच्या जोरावर दक्षिण पूर्व एशियामध्ये आणि नंतर जवळपास जगाच्या बहुतांश क्षेत्रांमध्ये आपण आपला विचार पोचवू शकलो आणि लोकांच्या मनावर अधिराज्य करू शकलो. पण ज्या क्षणी आमच्या समाजामधली समरसता कमी झाली, आमचा समाज हा भेदभावामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी ग्रसित झाला, त्यावेळी आमचा समाज विखंडित झाला, समाज स्वार्थी झाला, आमची सुबत्ता गेली, आमचं जे काही त्या ठिकाणचं सुजलाम सुफलाम अशा प्रकारचं चित्र होतं ते चित्र समाप्त झालं आणि सातत्याने आम्ही एका मागेमाग एक गुलामगिरीत जात गेलो. खरं म्हणजे छत्रपती शिवरायांनी ज्यावेळी स्वराज्याची निर्मिती केली त्यावेळी स्वराज्याचा पाया कशात होता? तो समरसतेमध्ये होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे 18 पगड जातीतनं एकत्रित येऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांकरता लढत होते. कारण त्यांना हे माहिती होतं की आम्ही व्यक्तीकरता लढत नाही आहे, देव देश आणि धर्माकरता आमची लढाई आहे. आणि म्हणून कुठल्याही व्यक्तीकरता नाही तर आपल्या राष्ट्राकरता त्यांनी त्या ठिकाणी लढा दिला. आणि महाराजांनी देखील सांगितलं, जे स्वराज्य निर्माण झालेलं आहे हे माझं राज्य नाही आहे, हे खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य आहे आणि हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे, म्हणून हे राज्य तयार झालेलं आहे. कोणाच्या इच्छेने किंवा कोणाच्या इच्छेखातर तयार झालेलं हे राज्य नाही. अशा प्रकारचा विचार हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिला. आणि म्हणून ज्या ज्या वेळी आमच्यामध्ये समरसता होती, आम्ही विकासाकडे गेलो, मानवतेच्या कल्याणाकडे गेलो. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा तीच समरसता
आपल्याला समाजामध्ये निर्माण करायची आहे आणि आपल्या या सगळ्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाज समरस असेल, समाज भेदभाव रहित असेल, समाज एकरूप असेल आणि एक प्रकारे आमचा जो सनातन विचार आहे, आमची जी भारतीय संस्कृती आहे, ही संपूर्ण संस्कृती ही त्या ठिकाणी जी काही आज आपल्याला पाहायला मिळत आहे की एक प्रकारे पुनर्प्रस्थापित अशा प्रकारचं सांस्कृतिक पुनरुत्थान आपल्याला आज आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होताना दिसतोय आणि मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने देखील समरसतेचा हा विचार पुढे नेण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे. आज मला या गोष्टीचा देखील आनंद आहे की अनुलोम परिवाराचा विस्तार हा खूप मोठ्या प्रमाणात होतोय. संवादिनींची संख्या 500 वर जाणं हे मी असं वाटतो की अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जसं समरसता महत्वाची आहे तसं त्या समरसतेचा एक महत्वाचा विषय म्हणजे लिंगभेद दूर करणे हा देखील समरसतेचाच एक भाग आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण आपल्या देशामध्ये देशाच्या 50% लोकसंख्येचा हिस्सा असलेल्या आपल्या ज्या माता भगिनी आहेत यांना या संपूर्ण विकास रथाचं चाक म्हणून त्यांचा उपयोग आपण करून घेत नाही, तोपर्यंत आपण ज्या विकसित समाजाची संकल्पना करतो ती संकल्पना आपली पूर्ण होऊ शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा देखील एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा उपक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे. आणि आज आपण आपल्या काही भाग जनसेवकांचं किंवा वेगवेगळ्या युनिट्सचं या ठिकाणी अभिनंदन केलंय, त्यांचा सत्कार केलाय. अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम आपण सगळे करतो. खऱ्या अर्थानं अनुलोमचं काम असं काम आहे की जोपर्यंत समर्पणाची भावना असत नाही तोपर्यंत हे काम करता येत नाही. हे काम कुठलं प्रोफेशन नाही आहे, हे काम कुठली नोकरी नाही आहे. हे काम एक प्रकारे ज्यावेळेस आपण स्वतः स्वीकारतो की समाजामध्ये मला काहीतरी बदल घडवायचा आहे, याकरता मी हे काम स्वीकारलेलं आहे, एक आपलं आत्मसमर्पण म्हणून, एक स्वयंसेवक म्हणून ज्यावेळी आपण हे काम हातामध्ये घेतो त्याच वेळी आपण ज्याला एक परिणामकारक बदल असं म्हणू शकतो तो बदल आपण घडवू शकतो. हाच बदल भविष्यामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून घडवायचा आहे. हा परिवार मोठाच होत राहिला पाहिजे, या परिवारामध्ये अधिकाधिक लोक जुडले पाहिजे. आणि जसं आपण बघितलं की निवडणुकीच्या वेळी 80,000 84,000 लोक आपण जोडू शकलो, पण त्या निवडणुकीही एक उत्सव असतो, त्या उत्सवामध्ये तर आपण लोक जोडलीच, पण आता समरसतेच्या उत्सवामध्ये त्यापेक्षा 4 पट 5 पट लोक आपल्याला जोडायची आहेत. लाखोच्या संख्येने आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचंय, लोक जोडण्याचं काम आपल्याला करायचंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा इम्पॅक्ट दिसला पाहिजे आणि विशेषतः प्रगतिशील समाजामध्ये तर मला असं वाटतं की समरसतेचा उत्सव हा प्रचंड मोठ्या प्रमाणात अनुलोमच्या माध्यमातून साजरा झाला पाहिजे. मी पुन्हा एकदा सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. ज्यांचा या ठिकाणी सत्कार झालाय त्यांचं विशेष अभिनंदन करतो. अशाच प्रकारे आपण सगळ्यांनी काम करत राहावं आणि दरवर्षी या सत्काराच्या यादीमध्ये नवनवीन नावं ही देखील जोडत राहावी अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो. या चांगल्या कार्यक्रमामध्ये दरवेळी तुम्ही मला बोलवता, याही वर्षी तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. आणि अनुलोमला पुढच्या सगळ्या जे काही कार्य आपण हातामध्ये घेतलंय त्या कार्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.